नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर तुम्हाला माहितीच असेल की मी माझ्या माहेराला आले आहे, गावाकडे आले आहे. गावाकडचं कसं वातावरण किंवा गावाकडचं कसं रुटीन असतं ते तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. सकाळ सकाळ तर पहिल्यांदा मी पाणी आणायला आले आहे आमच्या हापशावर. ह्याला हापसा म्हणतात बरं का आमच्या इकडे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भाषा, वेगवेगळं काही असेल. तर ह्याचंच पाणी आम्ही पहिले पेत होतं. थोडीशी टेस्ट पाहिली, खूपच छान होते जशी आधी आहे तशी. आता फिल्टरची पाण्याची सवय लागली आहे, पण जे ओल्ड आहे ना ते गोल्ड आहे खरंच. नंतर सगळ्या शेळी, बकरी, मेंढ्या घेऊन आम्ही आलो आहे शेतामध्ये. आणि यांना असं ना मोकळं चरायला खूप जास्त आवडतं, शेळी, बकरी, मेंढ्यांना. त्यामुळे त्यांचं पोट पण एकदम फुल भरतं. आणि हे बघा किती छोटा आहे एक विल्लू, त्यामुळे मग मी त्याला घेतलं. आणि तू तिथे मी असं अनुचं असतंय, म्हणजे माझ्या मागच पळते ती. आणि शेवरीचा पाला म्हणजे शेळ्यांसाठी खजिनाच असतो बघा. लगेच त्यांना दिसला की तिकडे सगळ्या पळाल्या. नंतर चला म्हणला इथलचा थोडासा घास आहे तो काढून घेऊया, कारण आता सगळी काढणी झालेली आहे, फक्त थोडं उगवून आला आहे शेवटचा. मग चला म्हणलं ही आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांच्या पोटामध्ये जाईल, त्यामुळे मग तो पण काढून घेत आहे. आणि प्रत्येक जनावराला घास हा इतका जास्त आवडतो ना की काय सांगत. त्यांच्यासाठी गुलाबजाम आहे तर घास म्हणजे खरंच ना, म्हणजे टाकलं की इतके पटापट असे खातात ना. अनुचं मध्ये चालू होतं बघा, मला कॉलर उडवताना घे. नंतर मग त्यांच्या वरतीपर्यंत ना शेळ्या मेंढ्यांना ना म्हणजे तोंड जात नव्हतं खायला, त्यामुळे मग थोडंसं वाकवलं त्या शेवरीला आणि त्यांनी छान प्रकारे खाऊन घेतलं त्यांचं पोषण आहार. नंतर बघा जवळच हा तलाव होता. मग चला म्हणलं इथे पण जाऊया. इथे कपडे वगैरे धुण्यासाठी बायका येतात, पण आम्ही काही सकाळचे कपडे आणले नव्हते, त्यामुळे मग फक्त थोडंसं एन्जॉयमेंट केलं. आणि माझी फ्रेंड पण आली होती, मग तिच्यासोबत थोड्याशा बायकांसारख्या गप्पा मारल्या, थोड्याशा ओल्ड पद्धतीने. सासूचं गारण गातोय असं काही नाही बरं का, कारण आमच्या सासू दोन्ही पण चांगल्या आहेत. आम्ही फक्त जस्ट ऍक्टिंग करत आहोत. आणि मी एकदम गावठी बायकासारखी दिसते आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मला तसा सेम लुक करायचा होता या व्हिडिओसाठी. आणि हा व्हिडिओ तुम्ही तर शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल, खूप सुंदर झाला आहे. नंतर आम्ही दोघींनी मग गवत काढायला सुरुवात केली, कारण इथं खूपच जास्त गवत झालं होतं. आणि थोडंसं व्हिडिओ काढायचं म्हणलं की अनुचं मध्ये चालू असतं, तिला मध्ये यायचंच असतं. आणि मी तिला अजिबात कट केलं नाही, कारण तिथेच आठवणी राहतात मोठे झाल्यावर पाहायला. नंतर आमचं गवत वगैरे काढून आणि आता आम्ही या शेताच्या बाहेर आलो आहे. म्हणलं चला एक व्हिडिओ काढून घेऊया, कारण हेच मेमरी आठवण राहतात किंवा मग रील्स वगैरे होतात. तर छान असा व्हिडिओ काढला येताना चालतानाचा. आता घरी जायचंच होतं, पण त्याआधी म्हणलं चला इथं सरपण पडलं आहे, आम्ही चुलीवर पाणी वगैरे तापवतो, त्यामुळे मग सरपण नेऊया घरी म्हणलं. मग काय सरपण आम्ही काढायला घेतलं, पण हे दुसऱ्याचं सरपण होतं. तिकडून आम्हाला आवाज आला की हे आमचं सरपण नेऊ नका. काय सांगायचं, परत सरपण टाकावं लागलं खाली. याला सरपण म्हणतात आमच्या इकडे, तुमच्याकडे काय म्हणतात? म्हणजे असे पाणी वगैरे तापवण्यासाठी याचा यूज होतो, म्हणजे काटक्यांचा. बघा लगेचच मला खाली टाकावं लागलं. म्हणजे खूप फनी व्हिडिओ झाला आहे खरंच. नंतर घरी आल्यानंतर आम्ही आमचे गाई गुरांचे शेण काढायला सुरुवात केली. ही जर्सी काय आहे पलीकडची म्हैस आहे, म्हैस. आणि गावरान गाई आमच्या आहेत त्या पलीकडे आहेत. त्यांचा काही व्हिडिओ काढलाच नाही, कारण त्या दुसरीकडे बांधल्या होत्या. आणि शेण काढायला म्हणजे आधीच पण कधी काढलं नाही, तर ते सारखं गुतत होतं मध्ये. चला म्हणलं राहू द्या, शेण राहू द्या, आपण गुरांना खायला आणि पाणी चारूया. तर मग हे मक्याची जे साल असते ना ती काढून टाकली आहे, कारण मका आता काढणी झाली आहे मक्याची. मग ते मक्याची साल गाईला टाकली, कारण ते खूप छान खातात, त्यांना आवडतं. आणि मग पाणी पाजायला सुरुवात केली. आणि पाणी मला माहीत नव्हतं, म्हणजे मी असंच पाचत होते, पण त्यांना इतकं तहान लागली होती, ट्रस्ट मी. म्हणजे मलाच कसं तरी वाटलं की यार ना यांना पाणी दिलं की नाही कधी. बघा लगेच ती बुडाली गाई. मग लगेचच पाणी आणलं दुसरं आणि पाणी पण पाजलं. छान असतं गाईला पाणी पाजलं. आणि पाणी पाजायला अनुला खूप जास्त आवडतं गुरांना, खूप म्हणजे खूप. बघा तिचं पण चालू आहे की मम्मी मी पाजू का, तिकडून मागून आवाज चालला आहे मम्मी मी पाजू का. आणि थोडीशी 1-2 मक्याचे ढेपू रानामध्ये होते, त्यामुळे मग ते घरी आणले, घरी टाकले. आणि अजून थोडंसं गवत आणायचं होते, हत्ती घास, कारण एवढंसं घास वगैरे कोणाला पुरत नाही, त्यामुळे हत्ती घास पण आणला रानातून जाऊन. आणि आमच्या रानामध्ये तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले की टोमॅटो आहेत, पण शेवटची तोडणी झाली आहे. आणि अगदी थोडे म्हणजे एका वाफेला 1 किंवा 2 असे टोमॅटो निघतात चांगले. मग ते आणले, कारण आम्हाला भाजी करायची होती टोमॅटोची. आणि वांग्याची शेती आहे, भेंडीची शेती आहे, त्यामुळे मग काय आहे ते रानामध्ये पाहत होते, कारण मग आता संध्याकाळला किंवा मग 1-2 दिवसाचं होतं भागतं. आणि आम्ही सगळं घरचं जे थोडं खायचं असतं ना माळवं, ते सगळं घरीच रानातच केलं आहे. इकडे मिरच्या आहेत जाता पडले, कारण खालीवर जमीन आहे थोडीशी. मिरच्याला पण भरपूर मिरच्या होत्या, मग काय थोडं माळवं घेतलं. आणि घरी आल्याच्यानंतर बघा एवढे सगळे वांगे आम्ही काढले होते, म्हणजे खूपच जास्त. आता हे मार्केटला द्यायचे आहेत,
वाटतं, कारण एवढे तर आपण घरी खाऊ शकत नाही, मार्केटला पण देऊ शकतो. टोमॅटो पण कालच्या दिवशी मार्केटला दिले होते, ते तर तुम्ही पाहिलंच. नंतर इथे छान घरी आल्याच्या नंतर थोडंसं म्हणलं चला झाडून वगैरे घेऊया, कारण संध्याकाळच्या स्वयंपाकाचं टाइम झालता. झाडून वगैरे घेतला आणि संध्याकाळ स्वयंपाक. कसं वाटलं तुम्हाला गावाकडचं रुटीन नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर एक लाईक नक्की करा बरं का. चला मग भेटू उद्या, बाय.